परमात्म प्रकाश ग्रंथ आचरणे लिहिलेला आहे। या 24 नंबर गाथेमध्ये आचार्य सांगतात की निश्चय अनंत चतुष्टय जो आत्म्याचा स्वभाव आहे, अशा अनंत चतुष्टय स्वरूप आत्म्याला या विश्वामध्ये कथा आहे, सर्वामध्ये उत्कृष्ट आहे, निर्मल आहे, पवित्र आहे। आणि असा आत्मा प्रत्येक जीवाला ध्यान करण्यासाठी, सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी, मोक्ष मार्गाच्या सुरुवातीसाठी आणि पर्यायामध्ये सिद्ध अवस्था प्राप्त होण्यासाठी हा एकच मार्ग आहे, त्याचं या ठिकाणी कथन करतात। टीकार्थ, जो केवल ज्ञान, केवल दर्शनमयी है, अर्थात जिसके पर वस्तु का आश्रय सहायता नहीं है, आप ही सब बातों में परिपूर्ण है, ऐसा ज्ञान दर्शन वाला है, जिसका केवल सुख स्वभाव है और जो अनंत वीर वाला है, वही उत्कृष्ट अनंत परमेश्वरी से भी अधिक स्वभाव वाला सिद्ध स्वरूप शुद्धात्मा है, ऐसा मानो। आचार्य सांगतात की केवल ज्ञान आणि केवल दर्शन, मग केवल ज्ञान आणि केवल दर्शन हे शब्द का वापरले? ज्ञानाचे भेद प्रभेद आहेत, ज्ञानाचे 8 प्रकारचे भेद आहेत। 5 सम्यक ज्ञान, मती, श्रुत, अवधी, मन, पर्याय, केवल ज्ञान, आणि 3 मिथ्या ज्ञान आहे। हे ज्ञान गुणाच्या 8 पर्याय आणि दर्शन गुणाच्या 4 पर्याय आहेत। चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन आणि केवल दर्शन। आणि मार्गणीच्या अपेक्षेने दर्शन गुणाच्या 9 पर्याय आहेत। चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन, केवल दर्शन, निद्रा निद्रा, प्रचला प्रचला, त्याणकृद्धी। मग अशा हे 8 9 इथले 16 प्रकारचे भेद आहेत। मग हे 16 प्रकारचे भेद कसे आहेत? विशेष आहेत। आणि त्यामध्ये केवल ज्ञान आणि केवल दर्शन हा सामान्य स्वभाव नित्य निगोदापासून सिद्धापर्यंत सर्व जीवापाशी तो आहे, असं जेथे पर वस्तूचा आश्रय नाही। जसं सूर्य उगवलेला आहे आणि उगवलेल्या सूर्याला प्रकाशित करण्यासाठी दीपकाची अपेक्षा आहे का? नाही। किंवा जो आपण घरामध्ये संध्याकाळी लाईट लावतो, मग त्या लावलेल्या लाईटला प्रकाशित करण्यासाठी अन्य दुसऱ्या लाईटीची आवश्यकता आहे का? नाही। कारण तो स्वयं निराश्रय आहे, स्वतःच्या आश्रयाने काम करण्यामध्ये स्वयं समर्थ आहे। तसा आपला प्रत्येकाचा आत्मा ज्ञान आणि दर्शन स्वभाव असल्यामुळे त्याला पदार्थाला पाहण्यासाठी, पदार्थाला जाणण्यासाठी अन्य कोणाचीही आवश्यकता पडत नाही। म्हणून तो कसा आहे? निराश्रय आहे, कोणाची त्याला अपेक्षा नाही। आपणाला कानाला ऐकायला बंद झालं तर आपण काय करतो? ऑपरेशन करतो, मशीन लावतो। मोतीबिंदू काचबिंदू झाला, व्यवस्थित दिसत नाही, तर डोळ्याचं ऑपरेशन करतो, जे काय असेल लोकव्यवहारामध्ये। मग आता आपण का मानतो की आपण जाणलेले आहोत, मान्यता आहे की मी इंद्रियाशिवाय जाणू शकत नाही, अशी काय झालेली आहे? आपली धारणा, मान्यता करून बसलेले आहोत। म्हणून आचार्य म्हणतात की जसं अग्नीला पदार्थाला जाणण्यासाठी
अन्य कोणाचीही आवश्यकता नाही. तसं आत्म्याचा दर्शन आणि ज्ञान जो स्वभाव आहे त्याला परपदार्थाला जाणण्यासाठी कोणाचीही आवश्यकता नाही. कारण जो स्वभाव असतो तो स्वभाव परनिरपेक्ष असतो आणि स्वसापेक्ष असतो. जे स्वतःच्या अंतरंगातल्या कारणाने कार्य करण्यामध्ये समर्थ आहे त्याला अन्याची आवश्यकता नाही. मग असा आहे, मग अशा गोष्टीने कसं दर्शन ज्ञानाने परिपूर्ण आहे, जे माझ्या दर्शन गुणामध्ये आणि ज्ञान गुणामध्ये किंचितही कमी नाही. मग माझ्या दर्शन आणि ज्ञान गुणाचा स्वभाव कसा आहे? एक समयामध्ये 3 कालातील 3 लोकातील सर्व द्रव्य, त्यांचे अनंत गुण, त्यांच्या अनंतानंत पर्यायांना एक समयामध्ये पाहणे आणि एक समयामध्ये जाणणे, हा माझ्या दर्शन आणि ज्ञान गुणाचा स्वभाव आहे. म्हणजे अल्परूपाने कमी रूपाने जाणणं माझा स्वभाव नाही. किंवा कोणी म्हणेल 12व्या गुणस्थानामध्ये मोह जातो, 13व्या गुणस्थानामध्ये ज्ञानावरण दर्शन आणि अंतर आहे, हे कर्म नष्ट होतात. मग दर्शनावरणीय कर्माचा अभाव झाला, ज्ञानावरणीय कर्माचा अभाव झाला, म्हणून जीवाला अनंत दर्शन आणि अनंत ज्ञान प्रगट झालं असं नाही. तर अनंत दर्शन आणि अनंत ज्ञान स्वभाव आत्ता आहे, म्हणून त्या ठिकाणी तो पर्यायामध्ये प्रगट झालेला आहे. मग असा माझा आत्मा कसा आहे? स्वतंत्र स्वाधीन, पराची अपेक्षा नाही. आणि परत कसा आहे? सुख स्वभावी आहे. केवल सुख स्वभाव. जिथे केवल असतं तो सामान्य आहे. जी त्यामध्ये आनंद गुणाच्या किती पर्याय सांगितलं तर मागं तुम्हाला आनंद गुणाच्या 5 पर्याय सांगितले का 6? संख्येवर 2 आहेत टेबलचं, एक काढा, 2 आहेत, 2 आहेत, एक ठेवा कोणाला लागलं तर. एक सांगितलं इंद्रियजनित सुख, इंद्रियजनित दुःख, मानसजनित सुख, मानसजनित दुःख, प्रशमजनित सुख, एकदेश अतींद्रिय आनंद सुख, अनंत अतींद्रिय सुख अनंत अवस्थेमध्ये, आणि सिद्धामध्ये अव्याबाद अनंत अतींद्रिय सुख. हे काय झाले? विशेष आहेत. आणि या सर्वामध्ये आनंद गुण तो कसा? एक सामान्य स्वभाव. म्हणून केवल सुख स्वभाव, त्या सुखामध्ये गुणामध्ये भेद नाहीत. अभेद एक सुख संवेदन स्वरूप आहे. आणि परत कसं आहे? अनंत वीर्यवाला आहे, जे निश्चय अनंत चतुष्टय. हा काय आहे? माझ्या स्वात्म्याचा स्वभाव शाश्वत त्रिकाली आणि आत्ता व्यक्त प्रगट आहे, अव्यक्त आहे, अप्रगट आहे असं कधीही होत नाही. भलेही कार्यामध्ये अल्पता प्रगट असेल, कार्यामध्ये अल्पता प्रगट असेल, पण कारणामध्ये कधीही अल्पता असत नाही. कारण हमेशा पूर्ण रूपानेच असतं. जसं पावसाळ्यामध्ये सकाळी आकाशामध्ये ढग आले आणि आता ढग आल्यानंतर पृथ्वीवरती प्रकाश कमी येणार का पूर्ण येणार? कमी येणार. कारण का? ढगाचं त्या ठिकाणी आवरण आहे. आता ढगाचं आवरण आहे याचा अर्थ
ते ढग सूर्याच्या समोर आलेले आहेत. मग सूर्याच्या समोर आल्यामुळे त्या सूर्याचा प्रकाश आणि उष्णता अल्पशी बाहेर प्रगट झालेली आहे. जे कार्य अल्प प्रगट आहे म्हणून कारणही अल्प आहे का तिथं? सूर्याचा स्वभाव आणि उष्णता पूर्ण आहे. जे कारण रूपाने सूर्य पूर्ण आहे, पण कार्याची अभिव्यक्ती अल्प झालेली आहे. एक सांगितलं. पुढे ढग त्या ठिकाणावरून निघून गेले. मग ढग निघाल्यानंतर कार्यामध्ये पूर्णता प्रगट झाली. कार्यामध्ये पूर्णता प्रगट झाली. मग निमित्ताच्या अपेक्षेने काय सांगणार? कारण ढग होते ते निघून गेले म्हणून कार्यामध्ये पूर्णता प्रगट झाली. मग कार्यामध्ये पूर्णता प्रगट झाली. कार्यामध्ये आंशिकता प्रगट आहे, पण त्यावेळेला कारणामध्ये हमेशा पूर्णताच असते. कारणामध्ये कधीही अपूर्णता असत नाही. मग असा अनंत वीर स्वभाव स्वरूप सुख स्वराव स्वरूप काय आहे? वह उत्कृष्ट अनंत परमेष्टीचे भी अधिक स्वभावाला आहे. मग काय सांगतात आचार्य? अनंत परमेष्टीपशी अनंत चतुष्टय आहे. मग अनंत परमेष्टीपसले असणारे अनंत चतुष्टय आणि आपल्या कारण परमात्म्याचे असणारे अनंत चतुष्टय, या दोघांमध्ये उत्कृष्ट कुणाला म्हटलं जाणार? अनंत. पण इथे काय म्हणलं? अनंत परमेष्टीचे भी अधिक स्वभावाला. जे अनंत परमेष्टीपशी जे अनंत चतुष्टय आहे कार्यरूप, त्या अनंताच्या अनंत चतुष्टय कार्यरूपापेक्षा माझा अनंत चतुष्टय कारण श्रेष्ठ आहे. जे आचार्य आपणाला संसार अवस्थेमध्ये, अशुद्ध अवस्थेमध्ये, विभाव अवस्थेमध्ये अनंताच्या कार्यापेक्षा तुमच्या कारणाची श्रेष्ठता दाखवत आहे. ते नाही कोणता सांगितला आता? अनंत घेतलं त्याला ड आला, पूर्ण शुद्ध केवल ज्ञान पर्याय. मग ते अनंत भगवान अनंत चतुष्टयने पूर्ण शुद्ध आहेत आणि त्या ड पेक्षा ग अभेद वृत्ती असा अनंत चतुष्टय रूप माझा शुद्ध आत्मा अधिक स्वभाव आला आहे, जी त्यांच्यापेक्षा पण मी अधिक आहे. असं कोण सांगतात? योगींद्रदेव आचार्य. मग योगींद्रदेव आचार्य सांगतात का? नाही, जिनवाणी सांगते. मग जिनवाणी सांगते का? जिनेंद्र भगवान सांगतात. मग जिनेंद्र भगवान सांगतात का? वस्तूचं स्वरूप सांगत आहे. मग ड जे आहे अनंत परमात्मा अनंत चतुष्टयवाले आणि ग अभेद वृत्तीने माझा अनंत चतुष्टय स्वरूप कारण परमात्मा, जे अनंत परमेष्टीच्या अनंत चतुष्टयापेक्षा कार्य अनंताच्या अनंत चतुष्टयापेक्षा माझा कारण अनंत चतुष्टय आत्मा श्रेष्ठ आहे, उत्कृष्ट आहे. हे आपण स्वीकारायला तयार आहोत का? नाही. पण आचार्य काय सांगतात? म्हणजे जवळ मागं चर्चा केली ना 2 वेळा. अनंत परमेष्टीच्या कार्य परमात्मापेक्षा माझा कारण परमात्मा श्रेष्ठ आहे. मग काय सांगितलं होतं कारण त्याला? तुम्हाला आठवतं का? मंगल तुम्हाला आठवतं का? तुम्हाला आता थोडं वाश होत असेल पहिल्याला थांबलेलं. मग काय सांगितलं तर तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलेलं आहे.
आर्यंताच्या कार्यपरमेष्टीपेक्षा माझा कारण परमात्मा श्रेष्ठ का आहे? तर का सांगितलं तर तुम्हाला आर्यंत सिद्ध परमेष्टीचा कार्य परमात्मा अशुद्ध निश्चयनयाचा विषय आहे. दिलं नाही तिथे अशुद्ध निश्चयनयामध्ये दाखवले नाही. ड कॉलम चार्टमध्ये बघा. ड कॉलम काय घेतला? अशुद्ध निश्चयनयाचे भेद दाखवले की नाही. पूर्ण शुद्ध, एकदेश शुद्ध आणि अशुद्ध. म्हणजे आर्यंत सिद्ध कार्य परमात्मा अशुद्ध निश्चयनयाचा विषय आहे आणि माझा शुद्ध आत्मा ग अभिवृत्ती परमशुद्ध निश्चयनयाचा विषय आहे. म्हणून अशुद्ध निश्चयनयापेक्षा परमशुद्ध निश्चयने श्रेष्ठ उत्कृष्ट आहे. जे सर्वज्ञ भगवान समोषणमध्ये 3 गतीतल्या जीवासमोर सांगत आहेत. आर्यंत परमात्मा स्वयं अनंत चतुष्टयाला प्राप्त आहेत, समोषणमध्ये विराजमान आहेत आणि दिव्य ध्वनीमध्ये ते सांगतात, माझ्या अनंत चतुष्टय कार्य परमात्मापेक्षा तुमचा कारण परमात्मा उत्कृष्ट श्रेष्ठ आहे, म्हणून तो शुद्ध आहे, श्रेष्ठ आहे. मग एवढे मोठमोठे तीर्थंकर, गंधर, प्रतिगंधर आचार्य आपणाला सांगत आहेत. आपण जाणत आहोत पण श्रद्धा करायला तयार नाही. कारण आपण इथून गेल्यानंतर राग, द्वेष, क्रोध, मान, माया अनेक प्रकारचे विभाव परिणती दिसते आपल्याला. पण आपल्याला जास्त काय दिसतं? विभाव परिणती दिसून येते. पण ती विभाव परिणती ज्याच्या आधारावरती होते तो आधार दिसत नाही आपल्याला. काय समजा आता आपण प्रत्येकजण शास्त्र टेबलावर ठेवलेलं आहे. मग टेबल आधार आहे का नाही? आहे. पण आपण आता वाचन करताना शास्त्राची मुख्यता आहे, पण त्या टेबल आपल्या अभिप्रायामध्ये गौण आहे, अभाव नाही. मग जो टेबल शास्त्राला आधार देतो त्या टेबलाला आधार देणारा ही भूमी आहे का नाही? पण त्याची आपल्यापाशी मुख्यता आहे का? नाही. ज्याने आधार दिला त्या आधाराच्या द्वारे प्रगट असणाऱ्या आधे वस्तूची मुख्यता आहे, पण आधाराची मुख्यता नाही. तसं अनंत चतुष्टय शुद्ध आत्मा हा आधार आहे आणि त्या आधाराच्या माध्यमातून हे होणारं अल्पसे कार्य, रागविषादी परिणती, त्यालाच आपण आपला स्वभाव मानून बसलो. मग कार्य क्षणिक आहे, साधी शांत आहे, अनित्य आहे आणि कारण अनादि अनंत नित्य आहे, एक रूप आहे. त्याला कोणीही पाहण्याला तयार नाही. जे कार्याला पाहण्यासाठी तयार आहे पण कारणाला पाहण्यासाठी कोणी तयार नाही. हिरा आहे, भारतातून ब्रिटिशने कोणता हिरा नेला? कोणी हिराला त्यांच्या म्युझियममध्ये ठेवला त्याने. लोक पैसे देऊन बघायला जातात. मग प्रत्येकजण जातो तिथे हिरा पाहतो आणि हिऱ्याबद्दल त्याला जे काय वाटतं तो कौतुक करतो. मग सगळे पाहणारे कौतुक करतात का नाही? करतात. कोणाचं कौतुक करतात? त्या हिऱ्याचं. हिऱ्याला कोण बघितलंय? डोळ्याचं कोण कौतुक करतंय का? आंधळ्याला नेऊन उभा करा, तिथं हिरा आहे पण डोळा नसेल तर त्या हिऱ्याला काही किंमत नाही. मग हिरा आहे, डोळा आहे, पण जाणण्याचं काम कोण करतो? आत्मा, ज्ञानस्वरूप आत्मा. मग ज्या ज्ञानाने, आत्म्याने
दर्शन गुणाच्या द्वारे त्या हिऱ्याला पाहिलं, ज्ञानाने जाणलं, त्या ज्ञान दर्शनरूप आत्म्याचं कुणाला महत्त्व आहे का? नाही. कारण म्हणजे जो स्वयं कार्य करतो त्याला कुणाचीही अपेक्षा नाही. मग असा कारण परमात्मा आपला अनंतापेक्षा उत्कृष्ट श्रेष्ठ आहे असं मोठमोठे अनंतापासून गंधरापर्यंत योगींद्र देवपर्यंत आचार्य सांगतात. स्वीकार करायचं न करायचं हे आपल्या वर्तमानाच्या ज्ञानावरती श्रद्धेवरती अवलंबून आहे. देव गुरु शास्त्र हे काय आहे? रस्त्यावरती मैलेच्या पाठीचा धोंडा आहे. इथून एवढं गाव एवढा किलोमीटर आहे. ते धोंडा का दाखवतो? किती किलोमीटर तुम्हाला जायचं तेवढं फक्त सांगतो का तो तुमच्या संगत येतो, तिथेच आहे. तसं देव गुरु शास्त्र हे आपणाला सांगत आहे. असा तुझा स्वभाव आत्ता वर्तमानमध्ये प्रगट व्यक्त आहे. घाटाचं वळण असतं, तिथे काय बोर्ड लिहितात? वळण आहे, सावकाश चालवा, स्पीड कमीने चालवा. मग बोर्डने लिहिलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे, जाणलेलं आहे. आता तिथे गाडी स्लो चालवायची का फास्ट चालवायची स्पीडने कुणाच्या हातात आहे? गाडीच्या हातात तर काय नाही, बोर्डवरती काय नाही, रस्त्यावरती काय नाही. मग तो बोर्ड वाचून आपण व्यवस्थित स्लोने गेलो तर आपल्या निश्चित स्थानाला पोचतो. आणि आपल्यानंतर मागटनं काही घंटा 2 घंटा जरी व्यक्ती निघाला, त्यांनी पण तो बोर्ड वाचला आणि गाडी जोरात चालवतो आणि खड्ड्यात जाऊन पडतो. पुढे आपल्याला काय झालं? कोणीतरी सांगितलं, बा अमुक अमुक गाडी खड्ड्यात पडलेली आहे. मग त्यांनी विचारलं, तिथे बोर्ड नव्हता का? बोर्ड होता. वाचला नाही का? वाचला. मग बोर्ड आहे, वाचला आहे, पण आता क्रिया तुम्ही नाही केली तर त्याला काय दोष आहे? मग तसं देव गुरु शास्त्र सांगतात, तुम्ही असा आत्ता आहात त्यांच्यापेक्षा अधिक आहात. याचं काय झालं? अनंत परमेष्टीचे भी अधिक स्वभाव आले आहात. मग पंचपरमेष्टीपेक्षा आपला स्वभाव अधिक आहे का बराबर आहे त्यांच्या? ते अधिक लिहिलं आहे. स्वभाव अनंताचा स्वभाव आणि आपला स्वभाव इथे बराबर म्हणून सांगितलं का? अनंत परमेष्टीपेक्षा अधिक स्वभावाले तुम्ही आहात. आपल्याला वाटेल का सत्य? वाटणार नाही. कारण आम्ही तर रागी, द्वेषी, मोही, संसारी, भोगी. मग अंते आर्यन भगवान तर पूर्ण वीतरागी. मग त्यांच्यापेक्षा मी अधिक कसा आहे? दीपा वाटेल का नाही आपल्याला? अधिक म्हटलं तर चालेल का? पण इथे आचार्य अनंत परमेष्टीपेक्षा पण अधिक स्वभावाले आहात तुम्ही. मग समान आहेत का? मग ते समान तुम्ही अनंतासारखे समान म्हणले असते, पण अनंतापेक्षा सुद्धा तुम्ही अधिक आहात. कारण काय सांगण्याचं? समान म्हणले असते तर काय बिघडलं असतं? आणि अधिक सांगून त्याच्यामध्ये काय विशेष सांगायचा त्यांना? समयसारमध्ये एक गाथा येते. जो जीव आपल्या स्वतःच्या आत्म्याला सर्व जीवापेक्षा अधिक जाणेल, का सांगितलं? जो जीव
सर्व जीवापेक्षा आपल्या आत्म्याला ज्ञानाने अधिक जाणेल तोच जीव सम्यदृष्टी होतो. सर्वांसारखं आपल्याला समान जाणेल तोच सम्यदृष्टी होतो असं म्हटलं नाही. म्हणजे सर्व जीवापेक्षा अधिक जाणा तुम्ही, तर तुम्हाला निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. आणि सर्व जीवा समान जर जाणला तर निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. मग अधिक शब्दामध्ये काय आहे? आता चातुर्मासमध्ये एक अधिक मास येणार, पण तो अधोकरी होऊन जातो, नंतर राहत नाही. मग काय अधिक शब्दाचा आहे ते? मग अधिक शब्दाचा अर्थ सांगायचा आहे, अरेंताचे द्रव्य, त्यांचे अनंत गुण, त्यांचे अनंत चतुष्टय त्यांच्यामध्ये परिपूर्ण आहेत. अरेंताचे द्रव्य, अनंत गुण, त्यांचे अनंत चतुष्टय त्यांच्यामध्ये परिपूर्ण आहे. पण त्या अरेंताचे द्रव्य, त्यांचे गुण, त्यांचे पर्याय माझ्यामध्ये नाही, मी त्यांच्यापासून वेगळा आहे, म्हणून मी अधिक आहे. अधिक कशासाठी? अरेंताचे द्रव्य, त्यांचे अनंत गुण, त्यांच्या त्रिकालावरती अनंत शुद्ध पर्याय यांच्याहून मी जीव भिन्न आहे. आणि माझा ज्ञान अनंत चतुष्टय माझ्यामध्येच आहे, पण त्यांच्याहून भिन्न, आणि माझे माझ्यामध्येच, आणि मी त्यांच्याहून अधिक आहे. अधिकसाठी त्यांच्याहून तुम्ही भिन्न आहात, आणि तुमचे अनंत चतुष्टय तुमच्याच आत्म्यामध्ये आहे, त्यांच्या आत्म्यामध्ये नाही, म्हणून अधिक आहात. अधिक शब्दाचा अर्थ काय झाला? त्यांच्यासारखंच म्हटलं असतं तर भिन्नता दाखवायची आहे तुम्हाला. 100 नोटा 10,000 बँकेने आपल्याला दिले. मग 100 नोटा सारख्या आहेत की नाही? सारख्या आहे. मग प्रत्येक नोट सारखी पण आहे आणि अधिक पण आहे. 100च्या सर्व नोटा सारख्या आहेत, म्हणून सारख्या आहेत. त्या 100च्या 100 नोटेपैकी 10 नोटा आपण बाजूला काढल्या खर्चासाठी, 90 नोटा खिशात ठेवून टाकल्या. मग जे 10 नोटा काढून ज्याचा आपण माल खरेदी करतो, ते दिलेल्या पैशातून तुम्हाला माल मिळतो का 90 नोटा खिशात ठेवलेल्याचा माल मिळतो? मग जे खिशात ठेवलेले आहेत त्याच्यापेक्षा वापरण्यात आलेल्या नोटा विशेष आहेत. समांतर आहेतच, पण विशेष का आहे? त्याच्यामध्ये आता देवाणघेण्याची क्रिया त्याच्यात चालू आहे, म्हणून ते कसं आहे? विशेष आहे. मग तसं माझं द्रव्य त्यांच्या द्रव्याहून भिन्न आहे, म्हणून मी विशेष आहे. माझे अनंत चतुष्टय त्याहून भिन्न आहेत, माझे माझ्यामध्ये आहेत, म्हणून मी विशेष आहे. आणि माझं कारण द्रव्य, माझे कारण अनंत चतुष्टय पर्याय, आणि अनंत चतुष्टय कार्य पर्याय माझ्यामध्येच होत आहे, त्यांच्यामध्ये होत नाही. म्हणून मी अनंतापेक्षा सुद्धा अधिक श्रेष्ठ आहे, हे तुमच्या श्रद्धेला स्वीकार करायला पाहिजे, ज्ञानाला स्वीकार करायला पाहिजे. असा उत्कृष्ट आपल्या स्वतःला समजू, तेव्हा आपल्याला आपल्या शुद्ध आत्म्याचं महत्त्व येणार आहे. आणि आपल्याला आपल्या स्वतःच्या आत्म्याचं महत्त्व येणार नाही, उत्कृष्टता वाटणार नाही, तर आपण कधीही ध्यानाला बसण्याचा प्रयत्न करत नाही. आपण प्रत्येकजण आपल्या आपल्या घरामध्ये राहतो. आपल्या आपल्या पुण्याच्या उदयामुळे घरामध्ये यथाच सामग्री आपण आणून ठेवली. आपल्याला जे वाटते ते
मग कधी दुसऱ्याच्या घरी कार्यक्रमानिमित्त जातो का नाही? जातो. दुसऱ्याच्या घरातल्या वस्तू पाहतो का नाही? पाहतो. बरं वाटतेत का नाही? वाटतात. आपल्यात नाही म्हणजे दुसऱ्यापाशी बरं वाटतं. जी लोकव्यवहारामध्ये दुसऱ्याच्या वस्तू आपल्याला बरं वाटणार आहेत, नाही असं नाही. परत शेवटी घरी आल्यानंतर आपलंच घर आपल्याला बरं आहे. तसं इथे आचार्य सांगतात. पर्याय दृष्टीने आर्यंत भगवान श्रेष्ठ आहेत, उत्कृष्ट आहेत. नाही असं नाही, पण ते काय आहे, ते कार्यरूपाने श्रेष्ठ आहेत आणि तुम्ही कारण रूपाने श्रेष्ठ आहे. आम्ही कारण आणि कार्यामध्ये भेद करून कार्यापेक्षा कारण श्रेष्ठ आहे हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. मग तुम्हाला कार्य श्रेष्ठ सांगितलं, तुम्ही काय म्हणणार? आर्यन भगवान वीतराग आहेत, सर्वज्ञ आहेत, हितोपदेशी आहेत, 18 दोषाने रहित आहेत आणि मी रागी, द्वेषी, संसारी, पामर, दुःखी. मग तुम्ही दोघाला पाहण्याचं काय करणार आहे? त्यांना श्रेष्ठ मानणार आणि आपल्याला कनिष्ठ मानणार. मग तुमच्यामध्ये विषम भाव होतील. तुमच्यामध्ये विषम भाव न होण्यासाठी तुमच्या स्वतःच्याच अनंत चतुष्टय आत्म्याला श्रद्धा, ज्ञान, ध्यान केल्यानंतरच समताभाव येणार आहे. मग ज्याच्या कारणाने समताभाव येतो असा शुद्ध आत्मा आर्यंतापेक्षा मी श्रेष्ठ आहे. आणि आर्यंत भगवान अशुद्ध निश्चय नयाचा विषय आहे आणि मी शुद्ध निश्चय नयाचा विषय आहे. हे तुम्हाला कोणत्या गाथेच्या संदर्भातून दाखवलं होतं? मला गाथा दाखवली होती एका ग्रंथाची, की आर्यंत भगवान अशुद्ध निश्चय नयाचा विषय आहे, शुद्ध निश्चय नयाचा विषय नाही. हे कोणची गाथा दाखवली ती तुम्हाला? द्रव्य संग्रहाची गाथा. किती नंबर? 13वी गाथा दाखवली ती. त्या द्रव्य संग्रहाच्या 13व्या गाथेमध्ये अशुद्ध नय शब्द आलेला आहे. तेरा नंबर गाथा आहे. मग गण ठाण गुण ठाणे चौदसही हवंतित असुद्धणया विण्णेया संसारी संवे शुद्धाहु शुद्धणया. अशुद्धनया हा शब्द आला गाथेत. मार्गणा, गुणस्थान हे 14 प्रकारचे भेद आहेत. ते अशुद्ध निश्चय नयाचा विषय आहे. मग 14 गुणस्थानामध्ये आर्यंत भगवान येतात का नाही? 14व्या गुणस्थानामध्ये आर्यन भगवान येतात का नाही? येतात. अयोग केवली येतात का नाही? येतात. सिद्ध भगवान येतात का नाही? ते पहिल्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत सर्व जीव अशुद्ध निश्चय नयाचा विषय आहेत. मग जो अशुद्ध निश्चय नयाचा विषय आहे तो उत्कृष्ट नाही आणि जो शुद्ध निश्चय नयाचा आपला प्रत्येकाचा शुद्ध आत्मा आहे तोच उत्कृष्ट आहे. मग आता अधिक स्वभावाला सिद्ध स्वरूप शुद्ध आत्मा, इथे काय म्हणतात? सिद्ध स्वरूप, जी त्यांच्यासारखं नाही अशा निश्चय अनंत चतुष्टयाने स्वयंसिद्ध स्वरूप माझा शुद्ध आत्मा आत्ता आहे ऐसा मानो. आचार्याने काय केलं? आदेश दिलेला आहे, तुम्हाला करून घेतलं नाही.
आदेश दिलाय की असा तुमचा निश्चय अनंत चतुष्टयाने असणारा तुमचा कारण परमात्मा आत्ता वर्तमानमध्ये अनंताच्या आत्म्यापेक्षा श्रेष्ठ आहे. असा शुद्ध आत्मा मी आहे आत्ता स्वीकार करा. ज्ञानाने जाणा, संशय ठेवू नका. मी शुद्ध आहे का अशुद्ध आहे, हा काय झाला संशय. मग शुद्ध असताना मी अशुद्ध आहे, विपरीतता. मी शुद्ध आहे का अशुद्ध काही निर्णय नाही, अनद्यवसाय आहे. आणि शुद्धाबद्दल निर्णयच नाही तर अज्ञान आहे. जे संशय, विपर्य, अनद्यवसाय, अज्ञान ठेवू नका. सुदर्शन, तुमचं नाव सुदर्शन आहे का नाही? संशय आहे का, विपरीतता आहे का, अनद्यवसाय अज्ञान आहे का? म्हणजे बाहेरच्या वस्तूबद्दल आपल्याला संशय नाही, विपरीत नाही, अनद्यवसाय अज्ञान नाही. पण आचार्य शुद्ध आत्मा सांगितल्यानंतर मी शुद्ध आहे का अशुद्ध आहे, संशय उत्पन्न होतो. आचार्य शुद्ध म्हटल्यानंतर मी रागद्वेष पाहून अशुद्ध म्हणतो. मी काहीतरी आहे म्हणताल आणि त्याच्याबद्दल काहीच ज्ञान नाही, अज्ञान. म्हणून आचार्य म्हणतात असं माना. आचार्याने तुम्हाला आदेश दिलेला आहे, उपदेश दिलेला आहे, करून घेत नाहीत आचार्य. मुलांना आपण काय सांगतो, अभ्यास करा, पास व्हा. त्यांना जी लागणारी सामुग्री सगळी अनुकूल देतो आणि शाळा सुरू झाल्यापासून पूर्ण वर्षभर त्याच्यापाशीच बसून सगळा अभ्यास करून घेतो. 12 महिने त्याच्यापाशीच बसून सतत अभ्यास करून घेतो का? सांगतो, करायला लावतो, ह्या पुस्तकात जे काय पाहिजे सगळी सामग्री आणून देतो, करा म्हणतो. आपण आपल्या व्यापार धंदा नोकरीमध्ये लागतो आणि त्यांनी उपदेश दिला माता पित्याने, करायचं का न करायचं त्याच्यावर चालून. तसे जिनवाणी रूपी माता, जिनेंद्र भगवान रूपी पित्याने आपल्याला उपदेश दिलेला आहे. असा तुमचा शुद्ध आत्मा आत्ता वर्तमानमध्ये शुद्ध आणि तो पण अनंतापेक्षा श्रेष्ठ आहे असं तुम्ही जाणा, माना आणि अशा आत्म्याचा अनुभव करा. तर पर्यायामध्ये काय होतं, तुम्ही त्या अनंत भगवंताचे लघुनंदन होता. काय होता? अशा स्वतःच्या निश्चय अनंत चतुष्टय स्वरूप आत्म्याला देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात जाऊन जाणलं, मानलं, तशा प्रकारे ध्यान केला तर तुम्ही काय झाला, जिनेंद्र भगवंताचे लघुनंदन झाला. लघुनंदन कुणाला म्हणतो आपण? लहान मुलगा एखादा असतो, तो जन्मला, 1-2 वर्षानंतर आपण कधी म्हणतो त्या बाळाला याच्यामध्ये आईचे गुण आहेत, याच्यामध्ये वडिलाचे गुण आहेत. कसे दिसले तुम्हाला? त्या मुलामुलीमध्ये आईचे वडिलाचे गुण तुम्ही म्हणता का नाही लोकांना? हा आईसारखा आहे, हा वडिलासारखा चालतो, तो आईसारखा चालतो, काही काळेला दोघांसारखा चालतो. कशावर म्हणता तुम्ही? त्याची बहिरंगातली होणारी जी क्रिया आहे, बोलणं म्हणा, चालणं म्हणा, किंवा कधी राग येतो त्याला, का म्हणतो हा आईवर गेला, हा वडिलावर गेला. कशावर म्हणता तुम्ही? बहिरंगातल्या क्रियावरच म्हणता की नाही? मग तसं इथे आचार्य म्हणतात अशा स्वतःच्या शुद्ध आत्म्याला तुम्ही जाणल्यानंतर तुम्ही जिनेंद्र भगवंताचे लघुनंदन झाला. मग जसं ते जिनेंद्र भगवान आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणून सुखी आनंदी आहेत,
तसं तुम्ही तुमच्या निश्चय आनंद चतुष्टय रूप स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणल्यामुळे तुम्ही जिनेंद्र भगवंताचे लघुनंदन झाला असं मानचाल, जाणचाल, अनुभव करचाल तर तुम्ही लघुनंदन म्हटले जाणार. आणि हे कार्य नाही करणार तर लघुनंदन म्हटले जाणार नाही. मग आर्यंताचे लघुनंदन आपल्याला म्हणून घ्यायचं आहे का नाही असं म्हणून घ्यायचं आहे, हे आपल्या स्वतःच्या प्रत्येकाच्या पुरुषार्थावरती अवलंबून आहे, अन्य दुसऱ्यावरती अवलंबून नाही. ते सांगतात परमात्मा के दो भेद है, पहला सकल परमात्मा, दूसरा निकल परमात्मा. उनमें से कल अर्थात शरीर सहित तो अनंत भगवान है, साकार है. और जिनके शरीर नहीं है ऐसे निष्कल परमात्मा निराकार स्वरूप सिद्ध परमेष्ठी है. तर परमात्मा दोन प्रकारचे, एक सकल परमात्मा आणि निकल परमात्मा. मग इकडे अशुद्ध निश्चयनयाच्या परमात्म्याची चर्चा चाललेली आहे, कार्य परमात्म्याची. शुद्ध निश्चयनयाच्या कारण परमात्म्याची ते चर्चा नाही. ज्यांना कल म्हणजे शरीर आहे, मग 14व्या गुणस्थानापर्यंत शरीर आहे, तोपर्यंत ते सकल परमात्मा आहे. सिद्ध झाले, शरीराचा अभाव झाला, ते निकल परमात्मा आहे. मग आर्यन भगवान साकार आहेत आणि सिद्ध परमात्मा निराकार आहेत. मग आर्यंताला साकार आणि सिद्धाला निराकार का म्हटलं? शरीराला संस्थान आहे, आकार आहे, म्हणून त्यांना काय म्हटलं? साकार. सिद्धाला शरीर नाही म्हणून त्यांना म्हटलं निराकार. मग सिद्धांना शरीर नाही, निराकार आहे, पण त्या सिद्धांमध्ये शरीराचा अभाव, निराकार आहे, पण त्यांची व्यंजन पर्याय आहे का नाही? सिद्धांची व्यंजन पर्याय आहे, भले निराकार आहे, पण निराकार असताना सुद्धा व्यंजन पर्यायाचा सद्भाव आहे. मग निराकार असून सुद्धा व्यंजन पर्याय त्यांच्यामध्ये का आहे? प्रदेशत्व गुण आहे, आणि प्रदेशत्व गुणाची ज्या शरीरातून तो आत्मा मुक्त झाला त्या शरीराच्या आकाराचे आत्म्याची व्यंजन पर्याय आहे. आकार नाही तरी व्यंजन पर्याय आहे, पण ती व्यंजन पर्याय कशी आहे? अमूर्तिक आहे, मूर्तिक नाही. आणि आर्यंताची व्यंजन पर्याय शरीराच्या अपेक्षेने मूर्तिक म्हणण्यात आली त्या ठिकाणी. वे सकल परमात्मा से भी उत्तम है, वही सिद्ध स्वरूप शुद्ध आत्मा ध्यान करने योग्य है. माशा त्या अनंत आणि सिद्ध या दोन सकल परमात्मा आणि निकल परमात्मा यांच्याहूनही उत्तम आपल्या स्वतःच्या ध्येयरूपी ध्येयालामध्ये असणारा 3 प्रकारच्या कर्ममलामध्ये विद्यमान असणारा, सांगितलं 3 प्रकारच्या कर्ममलामध्ये विद्यमान असणारा, सप्तधातूच्या शरीरामध्ये विद्यमान असणारा, सप्तधातूच्या शरीरामध्ये राहत असणारा सुद्धा तो पवित्र आहे, तो अपवित्र नाहीच. समजा चुकून आपल्या हातातली अंगठी मळामध्ये पडली, सोन्याची अंगठी मळामध्ये पडली. मळ कसा आहे? अशुद्ध. अंगठी सोन्याची आहे, जाऊ दे,
मळात पडली मग सोडून द्या. काय करतो, कुणाला तर बोलून म्हणा, कारण आपल्याला सहज होतं आपण काढतो. मग ती मळामध्ये पडलेली असताना सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या श्रद्धेमध्ये ती अंगठी सुवर्णाची शुद्धच आहे, त्याच्यामध्ये अशुद्धी नाहीच, हे ज्ञानामध्ये श्रद्धेमध्ये निर्णय असताना चारित्र्यामध्ये अशुद्धीमध्ये हात घातलो का नाही, मग क्रियेच्याद्वारे अशुद्ध मळामध्ये हात घातला, मग अशुद्ध मळामध्ये हात घातला मलाला काढण्यासाठी काय शुद्ध अंगठीला काढण्यासाठी? शुद्ध अंगठीला काढण्यासाठी. म्हणजे तिथे तर आपल्याला श्रद्धा भरपूर आहे, मळामध्ये असली सुद्धा तिथे अंगठी सुवर्ण शुद्ध वेगळं आहे. पण आता तसं आपल्या सप्तधातुरूपी शरीररूपी पिशवीमध्ये आपला स्वतःचा निश्चय अनंत चतुष्टय स्वरूप जो कारण परमात्मा आहे तो आत्ता शुद्ध आहे, त्याला शुद्ध करायचं नाही, तो अशुद्ध होणार नाही, अशी श्रद्धा कोटी जीवातून एक जीव करणार आहे. काय करणार आहे? कोटी जीवामध्ये एखादा जीव श्रद्धान करेल. मग श्रद्धान समजा 100 लोकांनी केलं, ज्ञान 100 लोकांनी केलं, पण ध्यानामध्ये सामायिकमध्ये बसून अशा शुद्ध आत्म्याचं चिंतन मनन ध्यान अनुभव एखादा जीव करेल. लोकवारामध्ये म्हणणं आहे का नाही, माती आहे, कोळसा आहे, मग माती आणि कोळशाला खरेदी करणारे किती लोक भेटतील? पुष्कळ. हिऱ्याच्या दुकानामध्ये एखादाच गिऱ्हाईक आहे. हिरे खरेदी करणारे लोक जास्त भेटतात का? मेथीची भाजी, शेपूची भाजी खरेदी करणारे लोक भेटतील का नाही? तसं आचार्य म्हणतात, या देवगुरु शास्त्रांनी सांगितलेल्या वचनाला जाणून श्रद्धान करून तशा प्रकारे श्रद्धान ज्याचं केलेलं त्यालाच ज्ञानाच्या द्वारे ध्यानाच्या कालामध्ये सामायिकच्या काळामध्ये एखादा जीव स्वीकार करेल. मग त्यामध्ये माझा नंबर लागलेला आहे. आपण आपल्यासाठी बघा, दुसऱ्यासाठी बघू नका. कारण मीही देव गुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये येऊन द्रव्य आणि पर्याय या दोघांचं स्वरूप जाणलेलं आहे. पर्यायामध्ये अशुद्धी आहे हेही जाणलेलं आहे. त्याच वेळेला द्रव्याचा स्वभाव शुद्ध आहे हेही जाणलेलं आहे. म्हणजे द्रव्य पर्याय, नित्य अनित्य, सामान्य विशेष अशा वस्तूला मी जाणलेलं आहे. म्हणजे अनेकांतात्मक वस्तूचं श्रद्धान आहे, ज्ञान आहे. मग हे जाणून काय केलेलं आहे? पर्याय अनित्य आहे, क्षणिक आहे आणि द्रव्य नित्य आहे. मग असा दोघांमध्ये भेद केला ज्ञानाच्या द्वारे. आणि जो द्रव्याचा त्रिकालवरती शुद्ध स्वभाव आहे त्या शुद्ध स्वभावाचं पहिल्यांदा मानस मनाच्या द्वारे श्रुत ज्ञानाच्या द्वारे त्याचे विकल्प केले. मी शुद्ध आहे, अविनाशी आहे, एकटा आहे, एकटा होतो, एकटाच राहणार, ज्ञाता द्रष्टा मात्र स्वरूप आहे, क्रोधादी कशा माझा स्वभाव नाही. मग असं चिंतन मनाच्या द्वारे करून मग एक क्षण मात्र
मी जाणणारा पाहणारा ज्ञाता मात्र स्वरूप एक शुद्ध आत्मा आहे. एक क्षण मात्र तेवढी प्रतीती झाली तर निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. मग माझ्या पर्यायामध्ये अनंतापेक्षा उत्कृष्ट अशा स्वशुद्ध आत्म्याचं ध्यान करेल तेव्हा काय झालं, माझा आत्मा स्वतःच्या ध्यानाच्या द्वारे मी उत्कृष्ट झालो. पण मी उत्कृष्ट आहे हे मला दाखवणारे देवगुरु शास्त्र आहेत, जी त्यांचं पण आम्हाला काय आहे महत्त्व आहे. पण त्यांना धरून बसलो आणि आपल्याकडे आलो नाही तर मग तिथे काही उपयोग नाही. जी त्यांनी देवगुरु शास्त्र निमित्त मिळाल्यानंतर आपण स्वतः आत्म्याचा अनुभव करून ध्यान करून निश्चय सम्यक दर्शन प्राप्त केलं तेव्हा त्या देवगुरु शास्त्राला महत्त्व आहे. आई वडिलांनी सगळं पुरवले, लागणारे साहित्य, आणि मुलगा पास झाला. आई वडिलाचं महत्त्व केव्हा झालं, मुलगा पास झाला तर. आणि आई वडिलांनी सगळं दिलं, मुलगा फेल झाला. तसे जिनवाणी देव मार्गगुरु शास्त्र सगळं दिलेलं आहे. आता आपण त्यांची मुलं आहात. मग त्यांनी दिलेल्या मार्गाच्या दृष्टीने जाऊन त्याला जर आपण पर्यायामध्ये प्राप्त केलं तर त्या जिनेंद्रवाणी माचं, गुरुचं आणि देवाचं महत्त्व त्यावेळेला निमित्त खरं तुम्हाला निमित्त म्हटलं गेलं. आणि तुमच्यामध्ये कार्य नसेल तर निमित्त तुम्हाला काहीही कार्यकारी नाही. ही एक गोळी सकाळी खाऊन जावा आणि ह्या गोळीचं दिवसभर चर्वण मरण करत जावा. आणि जेव्हा वेळ मिळेल दिवसातून 10-15 मिनटं अशा स्वतःच्या आत्म्याचं स्वरूप ज्या आचार्यांनी सांगितलेलं आहे, ज्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे, जे ऐकलेलं आहे, आवाजाने निर्णय केलेला आहे, त्याचं चिंतन मनन ध्यान करू तर तेव्हा आपलं ही जिनवाणी ऐकण्याचा लाभ आपल्याला फायदा होतो. हो. स्वयं सिद्ध अनादि अनिधन केवल ज्ञान मात्र स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वयं सिद्ध परमात्मा आहे. नित्य निरंजन अमूर्ती चैतन्य असंख्यात प्रदेशी शुद्ध स्वरूप आहे. आदि मध्य अंताने रहित आहे. अनादि अनिधन शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. चैतन्य सामान्य मात्र शुद्ध स्वरूप आहे. ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. शांति शांति शांति. विसर्जन. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसामुनं नमो अर्यन्ताणं नमो
सुखता